असं कुरकुरीत कारलं केलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। हे कारले तुम्ही चपाती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतात आणि तोंडी लावायला तर खूपच भारी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला कारले न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी कारल्याची कुरकुरीत अशी रेसिपी करायची आहे। ती म्हणजे कुरकुरीत कारली। ही कारली तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्या म्हणून सुद्धा एकदम छान असतात आणि हे 7-8 दिवस पर्यंत छान टिकतात। रेसिपीला लगेच सुरुवात करू। कुरकुरीत कारलं करण्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे। खूप छान अशी कारली आहे, स्वच्छ धुवून घेतली। तर ह्या कारल्यांना आता आपल्याला कापून घ्यायचं आहे। पुढचं मागचं देठ आधी कापून घेऊ। यांना मी आता उभं असं कापून घेणार आहे। तुम्ही गोल चकतींमध्ये सुद्धा कापू शकतात। तर याच्यामध्ये थोड्या अशा कडक बिया निघालेल्या आहेत, तर या कडक बिया काढून घ्यायच्या। कवळी जर बिया असली ना तर ती राहू द्यायची। बिया काढून घेतल्या अशा आणि याच्या आता अशा बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा। याच्यामध्ये बघा जास्त अशी कडक बी नाहीये, म्हणून मी हे कारलं असंच कापून घेणार आहे। सर्व कारली मी कापून घेतलेली आहेत आणि बघा अशा कडक बिया होत्या ना त्या सुद्धा मी काढून घेतल्या। एक कारलं खराब निघालं तर व्यवस्थित बघूनच कारली कापायची। तर ही कापलेली कारली आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। या कारल्यांमध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सर्व कारले। आता हे मीठ लावलेले कारले 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचे आहेत। कारल्यांना मीठ लावून अर्धा तास झालेला आहे आणि कारली बघा छान अशी झालेली आहेत मिठामध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे कारल्यांमध्ये जास्तीचं मीठ लावलेलं आहे ना ते निघून जाईल म्हणून। तर आता हे कारले आपल्याला घट्ट असे पिळून घ्यायचे आहेत या पाण्यामधून। थोडं सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे कारल्यामध्ये, एकदम असे व्यवस्थित पिळून घ्यायचे। तर बघा शक्य होईल तेवढे कारले कोरडे करून घेतलेले आहेत। परत मी आता या कटोऱ्यामध्ये टाकून घेते। तर या कारल्यांमध्ये आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। 2 चम्मच घेतलेला आहे मी कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे छान असं क्रिस्पी होतं। याच्यामध्येच आता आपल्याला 2 चम्मच तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान असं कुरकुरीत होतं का हे, आणि एकदमच जास्त असं करकरीत लागू नये म्हणून आपल्याला 1 चम्मच बेसन पीठ सुद्धा घालायचं आहे। तर याच्यामध्ये अजून थोडेसे आपण पावडर मसाले घालू। छोटा अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। लाल मिरची पावडर घेतलेली आहे बिना तिखटाची, ही थोडीशी तिखटवाली आहे अर्धा चम्मच। गरम मसाला आहे अर्धा चम्मच। धना पावडर आहे 1 चम्मच आणि थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे। कारल्यांमध्ये पण मीठ होतं, तर फक्त आपल्याला या मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे। आमचूर पावडर घालू 1 चम्मच। याच्याने छान असं चटपटीत हे कारलं लागतं। हे मिश्रण व्यवस्थित असं कारल्याला लागावं म्हणून थोडंसं तेल टाकू। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित बघा कारले आणि मसाले एकजीव व्यवस्थित झालेले आहेत। तर मी थोडासा इथे पाण्याचा सुद्धा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे आपला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। कारली आपल्याला तळून घ्यायची आहेत, तर त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला। तेल आपल्याला एकदम असं कडकडीत करायचं नाहीये, मीडियम गरम करायचं। आता या मीडियम झालेल्या तेलामध्ये ही कारले आपल्याला एक एक करून अशी ठेवून घ्यायची आहेत। जेवढे मावतील तेवढेच टाकायचे आहेत, जास्त म्हणजे अशी गर्दी करायची नाही। आणि छान हे कुरकुरीत होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं लागतात। तर मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटात मीडियम गॅसवर बघा एकदम छान अशी कारली कुरकुरीत झालेली आहेत। काढून घेऊ आता ही। तर बघा किती अशी एकदम कुरकुरीत झालेली आहेत ही कारली।
तर नवीन सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत पॅनमध्ये। तर आता हे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बघा सर्वच कारले मी इथे तळून घेतले आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत। मसाला सुद्धा असा व्यवस्थित लागलेला आहे आणि आवाज सुद्धा बघा किती कुरकुरीत असा येत आहे। तुम्हाला ही कुरकुरीत कारल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।